मात्र भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई यांना अभिवादन. उपस्थित आजच्या या गुणवंतांचा सत्कार सन्मान या सोहळ्यासाठी उपस्थित आपले धर्मगुरू हे ब्रह्मजे, या कार्यक्रमाला विशेष आतिथ्य म्हणून लागलेले हायकोर्टाचे ॲडव्होकेट मोदरे सर आणि सतत असं पॅन्थरची चळवळ चालवणारे आमचे थोरले बंधू पॅन्थर नेते लक्ष्मणदादा बत्कर, जिल्हाध्यक्ष धर्मपालजी लांडगे, त्याचबरोबर राजकुमारजी कांबळे, गणेशजी खरात आणि सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, खरोखरच विद्यार्थ्याचं गुणगौरव होणं ही काळाची गरज आहे. आज तुम्हाला माहिती आहे की मोबाईलच्या जमान्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आणि पालकसुद्धा घरामध्ये 4 जण असतात आणि 4 जणांकडे 4 मोबाईल असतात. संवाद हा कमी झालेला आहे, वाचन हे कमी झालेलं आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की जो वाचतो त्याचं मस्तक शुद्ध होत असतं आणि शुद्ध झालेलं मस्तक हे कोणापुढे नतमस्तक होत नसतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्र की आपण वाचलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलीही गोष्ट कळणार नाही. आज आपल्या युगाचे एक अभिजित लिपके नावाचा विद्यार्थी हा परदेशात शिक्षणासाठी जातो आणि तिथून तो एक क्रांती मोबाईलवर चालवतो की आपण आपलं जे काही मत आहे हे मांडलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा म्हणजे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. आणि म्हणून आताच आमच्या मित्रांनी सांगितलं की शिका, संघटित व संघर्ष करा हा जरी नारा दिला असला तरी सुद्धा आपण शिक्षणापासून वंचित राहत आहोत आणि वंचित ठेवण्याचं काम आजचं शासन हळूहळू करत आहे. शिक्षणामध्ये कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये पुस्तक जे असायचे त्यामध्ये चोरांची ओळख असायची. प्रत्येक राष्ट्रपुरुषांचे त्यामध्ये त्याचं जीवनचरित्र असायचं. परंतु आजचा अभ्यासक्रम हळूहळू बदलत आहे आणि त्यामध्ये कोणत्याही नेत्याला लक्ष द्यायला वेळ नाही. आणि म्हणून हा खूप मोठा भयान येणारा काळ आहे. येणारी संस्कृती हळूहळू आपल्यावर लादली जात आहे आणि जोपर्यंत आपण जागृत होत नाही, आज तुम्हाला वाटतं की आम्ही खूप सुखी समाधानी आहे, परंतु येणारा काळ हा धोक्याचा आहे. जोपर्यंत आपण सर्व जागृत होत नाही, विद्यार्थ्यांना जागृत करत नाही, जोपर्यंत आपण नवीन क्रांती करायची असेल तर एक संघ झालं पाहिजे. त्यांनी सांगितलं की आज वर्गीकरणाच्या नावाखाली बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर आपण कुठेतरी किड्या मुंग्यासारखं आपलं जीवन असतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून जगण्याचे आपल्याला अधिकार दिले, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आपल्याला दिला. आणि जर बाबासाहेबांच्या सर्वस्वाला जर कुठेतरी घालायचं काम करत असेल तर एक शासन करत आहे. कारण 2 विभागामध्ये एससी मध्ये 59 जाती असताना सुद्धा त्याच्यामध्ये भेदभाव केला जात आहे. मग माग एकीकडे, चंबार एकीकडे, महार एकीकडे असं भेदभाव करून आपसा वाद लावायचा. आरक्षण हे जे आहे तर आरक्षण हे कोणी खाल्लं तर ते म्हणतात की महाराणीच खाल्लं. तर बांधवांना हे जागृत होण्याचं काम आहे. उद्याच्या काळामध्ये आपल्या मुलीला शिष्यवृत्ती बघा, गेल्या अनेक वर्षापासून सावित्रीबाई शिष्यवृत्ती नाही, गुणवंत शिष्यवृत्ती नाही, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती नाही. हळूहळू हे पंख कापण्याचं काम हे शासन करत आहे आणि हे जबाबदारीने मी सांगतो आहे. कारण मी जरी समजा शासनाचं काम करत असलं तरी सुद्धा आजच्या काळाचं भयान वास्तव हे आपण जाणून घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा जाणून घेतलं पाहिजे की आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्रशासन करत तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दादांनी मागच्या वर्षी बोधने सरांनी शाळेमध्ये सर्व राष्ट्रपुरुषांची पुस्तकं त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिली. मग ते फुले असेल, शाहू असेल, आंबेडकर असेल, लोकशाहीर असेल, रविदास असेल, सर्व राष्ट्रपुरुषांचे पुस्तक कायसाठी दिले? विद्यार्थ्यांना ते कळले पाहिजे. त्या महामानवाची जयंती पुण्यतिथी का साजरी केली जाते की त्यांनी आपल्यासाठी काहीतरी झुरले, त्यांनी आपल्यासाठी त्याग केलाय. आणि म्हणून माता रमाई, माता भीमाई हे आपण वाचलं पाहिजे, त्यांचा त्याग वाचला पाहिजे, तरच विद्यार्थी नवीन क्रांती घडू शकतो. तुम्हाला माहित आहे की ज्या राष्ट्रीय जे काही पक्ष आहेत त्या पक्षांनी गेल्या 14 ते 15 वर्षात काही केलं नाही. तेच एका अभिजित लिपके नावाच्या दलित पोरांनी अमेरिकेत राहून क्रांती केली आणि सांगितलं जागे व्हा. जोपर्यंत तुम्ही जागे होणार नाही, सक्षम होणार नाही,
बोलणार नाही, अन्याय विरुद्ध बंड करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही. आणि एका 5 दिवसामध्ये त्याला 20 लाख पेक्षा म्हणजे जवळपास 20 कोटी एवढे विद्यार्थ्यांसोबत जोडले गेले, जे कोणालाही शक्य झालं नाही. कारण नवीन क्रांती आहे आणि ह्या क्रांतीची सुरुवात ही फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या रक्तात आहे, तुमच्या चळवळीत आहे आणि ते तुम्ही केलं पाहिजे असं मी सांगतो. सर्व प्राधान्य आणि बोलन सरांना सांगतो की माझ्या इथल्या दोन्ही शाळेचे विद्यार्थी, बरेचसे विद्यार्थी गुणवंत यादीमध्ये चांगला मागे पास झालेले आहेत. शाळेचा 100% निकाल आहे. तर एक विद्यार्थी माझा 70% झालेला आहे, एक विद्यार्थी योगीराज हिवाळे म्हणून. तर विद्यार्थी मित्र, शिक्षणच आपल्याला तारू शकतं. त्यासाठी सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. नवीन अशी क्रांती तुम्ही करायची आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. तर आज गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे, काय वाटतं, काय मार्गदर्शन करतात गुणवंत विद्यार्थ्यांचा आज जो आम्ही सत्कार ठेवलेला आहे थ्रू दलित पॅंथर सर्व लक्ष्मण गुटकर यांच्यातर्फे, तर त्या प्रोग्राममध्ये आम्ही दरवर्षी महामानवांचे पुस्तकं आम्ही वाटप करतो. तर त्या महामानवाचं पुस्तकं वाटप करण्यामध्ये उद्देश एकच आहे की त्यांनी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांची, महामानवाची, तथागत गौतम बुद्धांची फिलॉसॉफी आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून पुढील जीवन हे सुखी कसं करता येईल याचा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की विद्यार्थी शिक्षण घेत असताना काही मंडळी, जे आपण स्पेसिफिकली जर नाव घेतलं तर RSS मंडळी, हे आपल्या विद्यार्थ्यासाठी हे रोडे निर्माण करत आहे. तर विद्यार्थ्यांनी हे रोडे कसे दूर करता येईल याचा प्रयत्न करणं जरुरी आहे. बाबासाहेब शिक्षण घेत असताना सुद्धा त्यांना सुद्धा ह्याच पद्धतीनं परिस्थितीचा सामना करावा लागला, परंतु बाबासाहेब हे बाबासाहेब होते. बाबासाहेब त्यांना जेव्हा कळलं की इथली परिस्थिती आपल्याला सुनियोजित नाही, म्हणून बाबासाहेबांनी नेहमीसाठी प्रयत्न केले की फॉरेनला जाऊन आपण शिक्षण घ्यावं. आणि म्हणून बाबासाहेब फॉरेनला गेले असताना एका ठिकाणी बाबासाहेब बोलले, मी जर फॉरेनला जाऊन जर शिक्षण घेतलं नसतं तर इथल्या प्रस्थापितांनी मला इथं पुढे येऊ दिलं नसतं. तर हेच वाक्य जर आपल्या मुलांनी जर आत्मसात केलं तर आपण फार काही पुढे जाऊ शकतो आणि परिस्थितीची जो सामना करायचा तो करायचा. बाबासाहेबांना शाळेमध्ये बसू दिलं नाही, बाबासाहेबांना पुस्तकं मिळू दिले नाही, बाबासाहेबांना पाणी पिऊ दिलं नाही. अशाही ऑड परिस्थितीमध्ये बाबासाहेब या जगामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज आलेले आहेत. तर सिम्बॉल ऑफ नॉलेज होण्यामागे त्यांचा स्वतःचा जो मोठा त्याग होता, तो त्याग हा आपण नाकारू शकत नाही. आणि त्याच त्यागाची किंमत करून आपण सुद्धा बाबासाहेबांच्या पावलात पाय ठेवलं पाहिजे. आणि 18 तास बाबासाहेब जेव्हा अभ्यास करत होते, त्या 18 तास अभ्यास करून सर्वांनी बाबासाहेबांचा आदर्श समोर घेऊन आपण आपल्या जीवनाचा एक सुनियोजित जो मार्ग आहे तो मार्ग अवलंबून करावा, हेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना माझे मार्गदर्शन. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, शहराचे, महिला या सर्वांच्या वतीनं 2025-26 या वर्षाच्या मध्ये जे काही विद्यार्थी 10वी आणि 12वी मध्ये पास झाले, भविष्यात त्यांना चांगला अभ्यास करावा, अभ्यासाची गोडी लागावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्या माध्यमातून प्रत्येक वर्षामध्ये भारतीय दलित पॅंथर सामाजिक संघटना त्यांना उत्तेजन देत असते. त्यांचा सत्कार, सन्मान पत्र देऊन बाबासाहेबांचे, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुल्यांचे, सावित्रीमाई फुल्यांचे पुस्तक देऊन त्यांचं सन्मान करत असतो. त्यांना शिकावं, मोठं व्हावं, डॉक्टर, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, IAS व्हावं, या देशाची खऱ्या अर्थानं जी काही राजधानी आहे ती त्यांनी चालवावी, अशा सर्व विद्यार्थ्यांना भारतीय दलित पॅंथर सामाजिक संघटनेच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा देतो. त्यांना आपल्या जीवनामध्ये प्रगती करावी
परत एकदा त्यांना शुभेच्छा देऊन आज आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घेतला। या ठिकाणी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि या विभागातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले। या सर्वांचं शब्दसुमनानं स्वागत करतो। विशेष म्हणजे राजकुमार कांबळे आणि त्यांचे